त्यामुळे मी स्वतःला असं भावून घेतलेलं आहे, गाणं म्हणजेच माझं लाईफ आणि गाणी म्हणणारे माझे सवंगडी, असंच ते नेहमी म्हणत असतात. मी प्रयत्न केला की काहीतरी आणखीन चांगलं करायचं, पण काही लिमिटेशन्समुळं इव्हन मॅनपॉवर आपल्याला प्रॉपर मिळाली नाही तिथं, म्हणून थोडं ते चालवू शकलो नाही आपण. पण डेफिनेटली आणखी थोड्या वर्षानंतर जेव्हा मी फ्री होईल मी नक्की शेटे सरांना मी परत इन्व्हाइट करेन. थँक्यू व्हेरी मच सर. सर हा स्टुडिओ कसा वाटला आपल्याला? खूपच सुंदर आहे. मी पहिल्यांदाच आलो, आल्यालाच मला वाटलं इतका मोठा हॉल म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आणि सर ऑलवेज कलाकार घडवत आहेत, सगळ्यांना संधी देतात. आणि जेव्हा माझ्या इथं मी पाहत होतं ना, कोणी म्हणजे अक्षरशः रस्त्यानं वॉकिंग पण चालत असलं तर आवाज ऐकून आत यायची. असे काही काही होते. एस टी स्टँडवरनं एक लेडीज कंडक्टर एक होत्या, परत कॉन्स्टेबल एक मॅडम, डेली संध्याकाळी सुट्टी झाल्यानंतर एक तरी गाणी म्हणायचं आणि ते घरी जायचं. आणि म्हणायचं एक गाणं म्हटल्यानंतर मला सगळ्या दिवसभराचा ताण जायचा. तर ते आपल्याला करायचं आहे सर, एक थोडा वेळ मला हो. त्यानंतर आपण नक्की परत त्याचा विचार करूया. आता ह्या ठिकाणी मी मंत्र दिला आहे, गाणं धनादन तब्येत टनाटन. तुम्ही म्हणा गाणं धनादन, हे सगळे म्हणतील तब्येत टनाटन. गाणं कधी नाही म्हणत सर, तुम्हाला माहिती आहे. म्हणा, आनंद आहे सर. फक्त एवढा मंत्र म्हणा, गाणं धनादन तब्येत टनाटन. गाणे धनादन